पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी लावलेला आहे. धीरजच्या बॅटमधून मोठा फटका. नोमान लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तिथे मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय दोन धावा आल्यात. तीन चेंडू 5 धावा. या वेळेचा लॉंग कार्पेट इथे क्षेत्ररक्षण मिड विकेट मध्ये डॉट चेंडू आला. धीरज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फटका खेळला जातोय. शॉट मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल तिथे बॅकवर्डच्या रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. दर्जेदार चौकार. वरती एकंदरीत धावसंख्या झाली 9 धावा. 9 ऑन स्कोर बुक. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम अंबर ओवरिया. अंबरचं पहिलं षटक. धीरज अगदी बॅकफुट वरती जाऊन फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बिहाइंड द विकेट बॅकवर्डच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे या चेंडूवरती धाव एक घेतली जाते. पहिल्या षटकातील आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 10 धावा. 10 कम्स अप. 10 धावा फलकावरती लिहिल्या जातात. तीन मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण झालंय. क्या बात आहे. महमूदजी बकवाल आम्हाला सांगत असताना पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी लावला गेला. हर्षल वाघमारे हर्षल वाघमारे इथे सरळ खेचलाय. आपण पाहतोय चेंडू सीमा बद्दल थोडीशी चर्चा करूया. ग्रामीण स्तरावरती एका संघामधून खेळणारे हे खेळाडू आहेत ना, जर्मन फकीरपाडा या संघामधून खेळणारे आहेत. आज एकमेकांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धा एकमेकांच्या समोरात. इथे स्विच हिटचा फटका. धीरजचं वर्चस्व मैदानाच्या वरती. अजून एक फटका. चेंडू सीमा पार. चौकार. डेंजर झोन मध्ये फलंदाज धावत असताना तिथे पोचलाय का?
रोहन बाद झालाय. यस, स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र मैदानाच्या वरती उभं राहिलंय. हर्षल वाघमारे गोलंदाजी करत असताना आपल्याला दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता रुपेश. येस, दुसऱ्या षटकाची होती सांगता अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी डीजे बस थोडासा वेळ साठी टायका कंपनीचे शूज जे आपल्याला दिले गेलेत ते सन्माननीय विशाल पाटील यांच्याकडून आलेत. अगदी त्याचसोबत बेस्ट बॅट्समन साठी टायका कंपनीचे शूज दीपक कळेल या साहेबांकडून प्राप्त झालेले आहेत. त्यांचे देखील धन्यवाद असतील. बेस्ट बॉलर साठी जे शूज आले आहेत ते सिद्धांत खांडेकर यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत आणि गौरव सुतार यांच्याकडून बेस्ट फिल्डर साठी टायका कंपनीचे स्पोर्ट्स शूज आपल्याला प्राप्त झालेत. उदात्त देणगीदारांचं अगदी बक्षीसदारांचं हृदयाच्या अंतःकरणापासून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि धन्यवाद असतील. अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी पारितोषिक दिली जातात. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या षटकाच्या तळणी करण्यासाठी अंबर पुनश्च एकदा बोलवला जातोय मैदानाच्या वरती. तिसऱ्या षटकात आणण्यासाठी अंबरच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. 6 षटकांचा हा सामना सर्वांच्या भेटीला आला. स्ट्रायकिंग एंड वरती धीरज क्षमता आहे, फलंदाजी चांगली करतो, आज करून दाखवावे लागणारा. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय, तिथे चेंडू थांबणार नाहीये. अलॉंग द कार्पेट आलाय हा दर्जात्मक ओपन केलाय. फलंदाजी अफलातून. यावेळेस सेलिब्रेशन स्विंग बॅटचा चांगला होता, फ्लो चांगला होता, परंतु टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. एक धाव घेतली जाते, एका धावेनिशी दफल करते, एका धावेची वाढ. दफलक जाऊन पोहोचलंय 25 धावांपर्यंत. तिसरं षटक अंबरचं प्रगतीपथावरती असताना अंबरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू गेला होता. यावेळेस या चेंडूवरती आली धाव, एक धाव आली, एका धावेनिशी दफल करते. 27 धावा 27 धावा बनल्या गेल्यात. रुपेश आणि धीरज अशी जोडी. रुपेश चा फटका फोसलाय.
आडवा बॅटनं फटका खेळायचा होता, मोठा फटका आलेला नाहीये. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलं जातंय. नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी आपण पाहतोय, अगदी या आपल्या अलिबाग तालुक्याचा मान सन्मान म्हणून ज्या कंपनीकडे पाहिलं जातं. अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती सर पुरुषोत्तम भगत आम्हाला सांगत असताना, अगदी या शेतकऱ्यांसाठी या ज्यांच्या जमिनीसाठी पोषक अशी खतं जिथे बनवली जातात, फर्टिलायझर्स बनवली जातात, आणि या कंपनीकडे या अगदी जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ती कंपनी आपल्या मायभूमीवरती आहे. आपल्याला सार्थ अभिमान वाटायला पाहिजे या कंपनीबद्दल. आणि अगदी या कंपनीमधून देशामध्ये नाही तर परदेशामध्ये देखील ही फर्टिलायझर्सची आयात निर्यात केली जाते. इथून दफलगावती धावा जमा झाल्यात, त्या म्हणजे 28 धावा एक्सपोर्ट होत असतात. अगदी या बिझनेसच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर महत्वपूर्ण कंपनी, आणि त्या कंपनीच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन केलं जात आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लिहिल्या जातात, 28 धावा. चौथं षटक कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे हाताळलं जाणारा. अगदी या तुषार येणार का गोलंदाजी करण्यासाठी, नाही सांगितलं जाते. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी या गोलंदाज आदित्य यांना बोलवलं जातंय. आदित्य कशा प्रकारे गोलंदाजी करणार, चौथं षटक कशा प्रकारे हाताळलं जाणार आहे. देश पातळीवरती आपण जर पाहायला गेलं तर अगदी फार महत्वपूर्ण बातम्या अगदी कानावर पडत असतात. इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला देखील चालू आहे, याबद्दल देखील म्हटलं जाईल. हे कशासाठी घडलं जातंय, हे का घडलं जातंय, याबद्दल देखील चर्चा केली जाईल. आदित्य याबद्दल षटक हाताळत असताना लेफ्ट आर्म अराउंड विकेट, इथे मोठा फटका, झेल सुटतोय स्ट्रायकिंग एंड वरती. इथे मात्र नो चेंडूवा ओव्हर स्टेपिंगचा, यस इट इज, परंतु धावशित स्वरूपामध्ये फलंदाज बाद असणार आहे. यस कम ऑन डीजे. चौथं षटक हाताळण्यासाठी आदित्यला इथे बोलवला जातोय. आदित्य कशा प्रकारे या पुढील चेंडू फेकणार, काउंटडाऊन लावलंय. पहिले या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचे असतील. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी चेहऱ्याच्या बाजूने चेंडू जातोय असं म्हणणं तिथे या पंचांचं आहे. आणि यस इट इज डॉट चेंडू. फटका फसलाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. सोपा झेल, फलंदाज शाकिब दळवे.
पंच हा चेंडू फेअर आहे. यस. यावेळेस कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळला जातोय. स्कोर झालेला आहे तो म्हणजे 40 धावा 40. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 40 धावा. येस 40 धावा झाल्यात. यावेळेस अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये टप्पा पडतो चेंडूचा. इथे एक धाव घेतली जाते. धाव फलकावरती 41 धावा पूर्ण झाल्यात. 41 41 धावा झाल्यात. 3 ओव्हरला 28. यस वाईड नाही. नोला पहिला नो. बरोबर आहे. 28 3 षटकांमध्ये होते. या षटकामध्ये 13 आल्या. 41 धावा. तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत आहे धीरज. यस एव्हरीथिंग इज ओके असं सांगितलं जातंय. 5व्या षटकामध्ये अगदी तुषार घरत मॅन फ्रॉम थर्ड बोलर जातोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी तुषार घरत जर पाहायला गेलं तर चांगलं लेदर बॉल देखील खेळतात. अलीकडच्या काळामध्ये अगदी आपण पाहतो टेनिस बॉल मध्ये भर यांचा दिसत असतो आणि या तेच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. तुषार इन ऍक्शन बॉलिंग ट्रॅक वरती. धीरज लॉंग द कार्पेट हा फटका ऑन साइडला. अमरच्या हातामध्ये चेंडू चालला. इथे काय घडणार. त्याच्यावरती 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांनी सीधा फलकावरती धावा पूर्ण. 43 धावा 43. 43 धावा पूर्ण झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना तुषार घरत आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यावेळेस ऑन साइडला हा फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. दमदार षटकार.
यावेळेस 6 धावे निश्चित फलकावरती धावा पूर्ण झाल्यात 50 धावा पूर्ण सांघिक अर्धशतक. यावेळेस अजून एक बॅक टू बॅक एक्झिक्युटिव्ह चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय षटकार. पुढे सरसावून अलॉंग द कार्पेट मिड ऑफ च्या क्षेत्रापर्यंत चेंडू झाला गेला होता. अगदी या एका धावेसाठी एका धावेने निश्चित फलकावरती धावा पूर्ण 57 धावा 57. 5 षटकारांच्या अखेरीस 57 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय कशा प्रकारे हाताळलं जाणार. 21 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकली गेली आहेत. थँक्यू सो मच. गोलंदाजी करणारा संघ वेळेच्या निर्बंधामध्ये अगदी या आपण पाहतोय यानंतरचा होणारा सामना SGP अमोनियाच्या विरोधामध्ये SGPच्या विरोधामध्ये अमोनिया हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीसाठी त्याला कर्णधार SGP आणि अमोनिया संघ यायचा. फ्लड लाईट्स ऑन झालेल्या आहेत. शेवटचा षटक पहिल्या चेंडूवरती चेंडू खाली तिथे हर्षल वाघमार येत असताना फेकी चांगली या पाहतोय. अगदी शेवटचं षटक फार महत्वपूर्ण असं फेकण्यासाठी गोलंदाज 58 धावा झाल्यात. गोलंदाज विवेक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न संघ इथे बॅटिंग करते. CGP शार्क संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना अवांतर चेंडू आला. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाईल. एक धाव घेतली जाते. यावेळेसचा चेंडू बिहाइंड विकेट फटका लिडिंग एज घेऊन तिथे एका धावेसाठी धीरज चपाट मधून निघालेली ही एक धाव आपण पाहतोय. धीरज सलामीवीर रूपामध्ये आला होता. शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या वरती फलंदाजी अगदी चांगली करतोय. यावेळेस पंचांकडे मागणी केली जाते परंतु नाही सांगितलं. इथे एक धाव घेतली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते वाईड चेंडूचा. हाईटची फक्त उंचीची पडताळणी करायची चेंडूच्या whether it is white ball or not. वाईट बॉल तिसऱ्या पंचांकडून. यस इट इज
या धावा एकंदरीत घेतल्या जातील त्या म्हणजे या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातील. येस, वाईट +1. थोडासा शफल झालेला हा चेंडू सोडून दिलाय. अवांतर चेंडू आलाय पुनश्च एकदा. वाईट चेंडू, एक धाव घ्यावी लागते. एका धावेने शेता फलकाची धावा पूर्ण. यावेळेस पुढे सरसावून खेचलाय चेंडू, चाललाय बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग. धीरज साठी खोलवर टप्प्याचा हा चेंडू अलॉंग द कार्पेट. फटका आपल्याला पाहायला मिळतो इथे. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या पंचांकडे मागणी. पुनश्च एकदा फलंदाज बाद आहे का की नाही याची पडताळणी करावी लागणार आहे. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोचलाय की नाही ते विचारलं जात आहे. इट्स नॉट आउट, नॉट आउट. 2 धावा घ्याव्या लागतील सांगतो. 2 धावा ऍड ऑन केल्याच्या नंतर धाव फलकावरती तर मग कॅल्क्युलेशन थोडंसं चालू व्हा. यस, 71 धावा होत्या त्याच्यामध्ये या 6 धावा ऍड ऑन केल्या जातात. धावा या चेंडूवरती 6 धावा घेतल्यात. 77 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटकातील चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. यस, शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. डीजे मस्त थोडं यस लक्ष मैदानाच्या वती द्या. यावेळेस धीरजच्या बॅट मधून चांगला फटका. तिथे तिथे प्रयत्न, कॉन्ट्रीब्युशन सर्वस्व
आपण विचार करूयात असं काही पॉवर प्ले नव्हतं, परंतु मागील काही काळापासून ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये कमालीचे बदल झालेले आहेत आणि या बदलांना अनुसरून आपण सुद्धा त्या बदलांसोबत या ठिकाणी अनुभवत आहोत हा पॉवर प्लेचा षटक. पहिला चेंडू, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून चेंडूच्या खाली रतिकेशच्या हाताला बॉल लागला, परंतु हातामध्ये सापडला नाही, थांबला नाही. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा पूर्ण. रघुवीरने ज्या पद्धतीने त्याच्या नावामध्ये वीर आहे ती वीरता या स्पर्धेमध्ये दाखवलेली आहे. अगदी मोठे मोठे फटके पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने दाखवलेलं आहे. संध्याकाळचं सत्र आहे, हवा आता ऑन साईडला राईट हँडेड बॅटरसाठी थोडीशी फायदेमंद साबित होऊ शकते. आणि अशा वेळेला ओव्हर पिच पद्धतीचा बॉल आकाशामध्ये, हाय 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 अँड टेक्स इट सुपर. नो 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 आहे का? अंशी आपला वेळ वाचलाय असं आपण म्हणूयात. फलंदाज बाद झालेत. रघुवीरचा खूप सुंदर स्ट्रोक होता आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते लॉंग ऑनला आणि फलंदाज बाद झाले. ओके, चला न्यू बॅटर मैदानामध्ये चला. आणि बाहेरून जर रिव्ह्यू तुम्ही सांगितला तर तो ग्राह्य धरला जात नाही. रिव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला एक डिफाईन टाइम दिलेला असतं, सेकंद दिले असतात, त्या सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असतो. आणि बाहेरून जर तुम्ही सांगत असाल तर तो रिव्ह्यू काउंट केला जात नाही. या गोष्टींची पडताळणी सुद्धा करणं फार गरजेचं आहे. बघा 5 ओव्हर आपल्याला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यातील पहिल्या 4 ओव्हर या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. हर्षल वाघमारे येतोय. आता गेल्या वर्षी सुद्धा हर्षल वाघमारे खूप चांगला खेळला होता, परंतु यावर्षी त्याच्या खेळामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळतोय. आता कारण काय? ज्या वेळेला RCB प्रीमियर लीग 2026 आणि सीझर 4चं हे आयोजन आणि त्यामधील पहिली मॅच अगदी WPS संघासाठी फसली होती आणि हर्षल वाघमारेने त्या मॅचला तारलं होतं आणि चांगला टोटल उभा करण्यामध्ये WPS किंग्स या संघाचा हातभार वाढवला होता किंवा हातभार लावला होता असं आपण म्हणूयात. फाईन लेग शॉट वाईडिश थर्डमॅन आपण पाहतोय विकेटच्या बिहाइंड. हर्षल स्लोवर 1 होता, तो पिक करता आलेला नाही आहे. आणि शाकिब दळवी ज्या वेळेला रिलायन्स नवगावमधून खेळतो, परंतु कधी कधी त्याला तो बॅटिंगसाठी जाणला जातो, परंतु ॲज अ बॉलर म्हणून त्याच्याकडे जी रिदमिक ॲक्शन आहे, त्याच्याकडे जे स्किल आहे बॉलला काटा बदलवण्याचं, ते तो वापरत असतो आणि त्याचा फायदा तो याही मॅचमध्ये करून देत असताना. यावेळचा बॉल उचललाय, क्षेत्ररक्षक आहे, षटकावरला पकडतील, धीरज पाटील झेल आणि हर्षल वाघमारेचा संपेल खेळ. फलंदाज बाद. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आपण म्हणतो ना की शहरामध्ये या होळी उत्सव आणि त्याची साजरीकरण आपण पाहणार आहोत आणि सर्वांना या RCB प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून होळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. न्यू बॅटर मैदानामध्ये तुषार घरत, मॅन फ्रॉम माऊ 11 एकविराथळ. यावेळचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूमधील गती कमी होती, संकेत धावतोय पण तो डीप मधून धीरज खरं तर चेंडू खाली आलेला आहे. संथ गतीने मॅच चालू आहे. कधी कधी अशा मॅच पाहत असताना प्रेक्षकांना सुद्धा विचार पडतो की ही मॅच पाहावी की आपल्या खिशामध्ये असणारा मोबाईल आपल्या हातामध्ये घ्यावा आणि आपल्याला एखाद्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीचे मेसेज आले ते मेसेज पाहत बसावे, पण नाही. अंबरने फ्रंट फुटला आले, चेंडूला ड्राईव्ह प्लेड केलंय. पहिल्या षटकाचा अंत झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अंत झाल्यानंतर धावसंख्या फक्त 3 धावा आणि विकेट्स आलेले आहेत त्या 2 विकेट. 3 फॉर दी लॉस ऑफ
2 विकेट्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. RCF प्रीमियर लीग सीझन 4. आणि ज्या वेळेला या मैदानावर आपण ॲन्युअल स्पोर्ट्सच्या निमित्ताने जमलो होतो आणि खरं तर या मैदानावर फ्लड लाईट्स लागणार ही गेल्या वर्षापासून ती एक आशा निर्माण झाली होती आणि अखेर ते काम पूर्ण झाल्यानंतर एक विश्वास वाटला सर्वांना की एक आशा वाटली की आपण या मैदानावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट का खेळायचं नाही. आपल्याकडे असणाऱ्या सर्व सुख सुविधांचा आपण लाभ घ्यायला हवा आणि याच दृष्टीने RCF प्रीमियर लीगची जी कमिटी आहे त्यांनी निर्णय घेतला, ठामपणे निर्णय घेतला की आपण ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळायची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन आलाय. रोहनला पहिलाच बॉल ठोकला होता डीप मिड विकेटमध्ये. कर्णधार धीरज पाटील यावेळेला फील्ड करतील. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हरला आहेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर आहे आणि मिड ऑफ सर्कलमध्ये आहे. रोहन लेदर क्रिकेट खेळण्यामध्ये त्याचा हतकंड आहे. हा बॉल फटका चांगला आहे, कनेक्शन दर्जेदार फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तुम्हाला आक्रमकता, अग्रेशन तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि अंबरने ते करून दाखवलेलं आहे हवेच्या वेगासह. यावेळचा चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवलाय. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. आणि हेच तर करणं फार गरजेचं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या होत्या, 2 विकेट्स महत्त्वाच्या गेल्या होत्या. कधी कधी आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप आपण असं म्हणतो आणि ती आक्रमकता अंमलात आणत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स शाकिब दळवीने मिळवल्या होत्या, पण तदनंतरच्या काळामध्ये जे प्रेशर बिल्ड झालं होतं ते मात्र उधळून टाकलंय. लोवा फुलटास बॉल सरळ खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक शुभम आहे आणि त्याच्या ढेंगाखालून बॉल फरार, परंतु आहे तिथे शेखर आहे. शेखर जोपर्यंत फील्ड करेल तो 2 धावा वाचू शकलेला नाहीये आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 16. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ही 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे टार्गेटच्या हळूहळू समीप यायला लागलेले आहेत. आणि हा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कसा सोडेल, सोडला तर अंबर पिसुंडे कसला. बॉल चाललाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. झाला. आता हा टेनिस क्रिकेटमध्ये व्हाईट बॉलचा रूल फायदेशीर साबित झालेला आहे असं आपण म्हणूयात, कारण जो गोलंदाजांना बेनिफिट मिळतोय की तो शफल झाल्यावर वाईड लाईन जी वाढत जाते, हे बदल असणं आणि ते बदल अंमलात आणणं किंवा ते अनुभवणं सुद्धा फार गरजेचं आहे. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या 22 झालेली आहे. रोहन थोडासा महागडा साबित झाला आणि आणखीन एक, ज्या वेळेला बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, जबरदस्त फटका. पहिल्या ओव्हरमध्ये जे झालं ते झालंय. विसरणं ही एक कला आहे. जे झालंय ते झालंय, ते ऍक्सेप्ट करून पुढे चालणं हे गरजेचं आहे. 82 धावांचं टार्गेट असू द्या, पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या, इट्स ओके, ऍक्सेप्ट केलंय. पण तदनंतरच्या काळामध्ये कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट,
तुषार घरतची त्याला साथ मिळाली आणि 2 षटकांच्या अखेरीस 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. मग त्यामध्ये आपण 2 षटकार पाहिलेत, 1 चौकार पाहिला, मला असं वाटतं 2 चौकार आलेले आहेत, 2 सिक्स 2 बाउंड्री. 5 ओव्हर टाकण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि जर दिलं तुम्ही ते पूर्ण केलं नाही म्हणजे 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकली नाही तर तुम्हाला अखेरच्या षटकामध्ये ओके 6 षटकांचा सामना आहे. थोडंसं माझं कॅल्क्युलेशन बिघडलं. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत, अन्यथा 6व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आता ही जी बंधने होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती बंधने आता तुटलेली आहेत आणि आता बाउंड्री लाईनवर जास्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉट थर्डमॅनला अगदी स्लीप पोझिशनला ठेवलेला आहे. शॉट वाईडिश फाईन लेग आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला रतिकेश जाधव आपल्याला पाहायला मिळतंय. वाईडिश लॉंग ऑन आहे. आहा रडार मध्ये आला, पट्ट्यामध्ये आला आणि पट्ट्यात आला की तुषार घरत कार्यक्रम करतो. कार्यक्रम ओके झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. परंतु या सूर्याला मात्र आसमान दाखवलंय तुषार घरत यांनी. पहिल्याच चेंडूवर आक्रमक पवित्रा. आडवा बाटने खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, जमिनीवर घरंगळत लोटांगण गाळत चाललाय. संकेतच्या हातातून बॉल सुटलाय. ओ चला रिप्ले मध्ये बघावं लागेल की संकेतने का सोडला बॉल. कदाचित मनामध्ये विचारांची गर्दी असेल. आज काय करायचं, उद्या काय करायचं, या मॅच नंतर काय करायचं, बरेचसे प्रश्न त्याच्या मनामध्ये असतात. 2 धावा पूर्ण. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल तुम्ही टाकू शकत नाही. ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. 6 40 धावसंख्या. थोडंसं आमच्या सर्व एम्प्लॉईजना, कर्मचाऱ्यांना थोडंसं अलर्ट करतो. थोडंसं वेगळा वगैरे स्कोर सांगितल्यावर त्यांचे मात्र थोडंसं जो फोकस असतो तो मॅचवर वाढतो. कधी कधी मनामध्ये कॅल्क्युलेशन असतात ते आपल्याला दिसत नाही आणि आम्ही बघत असतो ना की तुमचं मॅचकडे लक्ष किती आहे. यासुद्धा गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. संध्याकाळ ऑलमोस्ट आलेली आहे आणि आता रात्र व्हायला लागलेली आहे आणि अशा वेळेला हा फुलटॉस होता. तुषार घरत ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता. अगदी डीप पॉइंट आणि वाईडिश लॉंग ऑफ अशी क्षेत्ररक्षणाची ती व्यूहरचना होती आणि त्याला फक्त कव्हरमध्ये खेळायचं होतं. परंतु कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल झालेलं नाही आहे. डॉट बॉल आलाय तुषार घरत स्ट्राईक एंडला. आहा आणि हेच तर स्पिनरला तुमच्याकडे स्पिन करण्याची क्षमता असते, परंतु तुम्ही बॉलला किती कंट्रोल करता, स्पिन किती कंट्रोल करता, तुम्ही लाईन लेंथ कशी टाकता हे देखील पाहणं फार गरजेचं असतं. वाईट बॉल आलाय. आहा तेज तर्रार पुढे टाकला आणि अंबरने थांबवलंय. कधी कधी योग्य वेळी थांबणं सुद्धा फार गरजेचं असतं. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सेकंड इनिंगमध्ये खेळत असताना कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं असतं. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन इन सेकंड इनिंग. मी असं नेहमी बऱ्याच वेळेला म्हणतो, कारण ज्या वेळेला टार्गेट असतं, तुम्ही 2-3 फोंटे फटके खेळलेले आहेत, जास्त घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. लो फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धीरज पाटील आहे, तो चुकी करणार नाहीये. फकीरपाडा गावातून बिलॉंग करत असताना धीरज पाटीलने जबरदस्त क्रिकेट खेळलेलं आहे. गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये धीरज पाटील कुठेतरी बाहेर होता, पण यावर्षी संदीपजी खंडागळे यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला की धीरज पाटीलने ज्या वेळेला ॲन्युअल स्पोर्ट्समध्ये 125 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट पार करत असताना त्यावेळेला 86 धावांची जी खेळी केली होती
ती 86 धावांची खेळी पाहता संदीप खंडागळे यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला होता. चला इक्वेशनकडे आपण जाऊयात. आता स्कोर झालेला आहे आता 42 धावा पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस आणि आता आवश्यक धावा असणार आहेत त्या 18 बॉल 40 म्हणजे ऑलमोस्ट 13 धावा तुम्हाला आवश्यक आहेत. सो आता थोडंसं कॅल्क्युलेटेड क्रिकेट बघूयात की एखादा मोठा फटका मारूया, सिंगल डबल्सने काम बनू शकतं. आणि कधी कधी आपण कंपनीमध्ये सुद्धा असेच कामांची विभागणी करतो की किती टप्प्यामध्ये काम पूर्ण करायचं, टार्गेट किती दिवसांचं आहे त्या कामाचं, मग या दिवशी किती कामं झाली पाहिजेत, दुसऱ्या दिवशी किती कामं झाली पाहिजेत, त्याचा फीडबॅक कोण घेणार, त्याच्यावर लक्ष कोण केंद्रित करणार. आणि या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. संकेत पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेची पूर्तता होते. आणि धीरज या गोलंदाजाचा आपण विचार करूयात की धीरज पाटीलने आजपर्यंत त्याची गोलंदाजीमधील विविधता, विशिष्ट गोलंदाजी त्याने दाखवली होती, करून दाखवलेली आहे आणि तो नेहमी करत असतो. आणि अशा वेळेला अंबर कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल फार इंटरेस्टिंग असतं. आणि अशा वेळेला शेखरच्या हातामध्ये बॉल जातोय जो की वाईड लॉंग ऑफला तैनात होता, त्याच्याकडून कोणतीही चुकी झालेली नाहीये. आणि अशा वेळेला महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज अंबर पिसुंडे इज गॉन. हल दिस इज ऑल अबाउट ट्रॅप. हा ट्रॅप सजवला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप स्लोवर वन बॉल टाकायचा, तो आतमध्ये आणायचा. आणि कारण अंबर पिसुंडे फ्रंट फूटवर चांगला खेळतो, परंतु ज्या पद्धतीने वाऱ्याचा ओघ आहे, वाऱ्याचा जो प्रवाह आहे तो ऑन साईडला म्हणजे डीप स्क्वेअर लेग मिड विकेट साईडला खूप जास्त आहे. ऑफ साईडला बॉल ट्रॅव्हल होणार नाही आहे. आणि या ट्रॅपमध्ये फसवलंय अंबर पिसुंडेला. लोकेश मैदानामध्ये आलेला आहे. चांगली फलंदाजी केलेली आहे लोकेशने आल्या आल्या बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे. नजाकतेचा भरपूर इस्तेमाल केलाय. आउटफील्ड थोडे अंशी स्लो आहे, परंतु क्षेत्ररक्षकांनी कमालीचे एफर्ट लावलेले आहेत. आणि या एफर्टला सुद्धा दाद द्यावी लागेल, कारण त्याचे एफर्ट आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा वाचवलेल्या आहेत. विशाल गुंडा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तो आपल्याला फील्ड करताना पाहायला मिळतोय. बॅकअप होतं रुपेश मंगाळचं, चांगला थ्रो केला त्याने सुद्धा. लेग कटर टाकलाय. या वेळेला बॉलरच्या डोक्यावरून ऑन साईडला लॉंग ऑनला चेंडू तैनात, तिथे क्षेत्ररक्षक जो होता तो फेकी करतोय. आणि खरोखरच जी लयबद्धता आली होती, जो मोमेंटम आला होता, तो मोमेंटम मात्र कमी केलेला आहे. कधी कधी त्याच मोमेंटममध्ये खेळणं हे बंधनकारक असतं आणि तुषार घरतला रिस्पॉन्सिबिलिटी घ्याव्या लागतील. यावेळचा वेट केला, वॉच केला आणि वाट सुद्धा लावलेली आहे. बॉल चाललाय हवा इस सफरवर. 6 रन. पद्धतीचं काहीतरी चित्र आपण पाहिलं. खूप चांगलं चाललं होतं, सर्व काही मस्त चाललं होतं, परंतु एकच फाईट वातावरण टाईट असं षटकाची समाप्ती झालेली. बॉलने घेतलेलं अनपेक्षित वळण, तो काटाकीर करणारा प्रसंग मैदानामध्ये उद्भवला होता. चला 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 52 धावा झालेल्या आहेत. सो आता 12 मध्ये 30ची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट थोड्या अंशी वाढलेला आहे, कारण जी धावगती अपेक्षित होती ती धावगती आली नव्हती. आणि अशा वेळेला आता पाहूयात एकंदरीत लोकेश आणि तुषारची जोडी कशा पद्धतीने कार्यरत या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 म्हणजे कमी नाहीयेत आणि जास्त सुद्धा नाहीयेत. हाच विचार करावा लागेल CGP शाख संघाला आणि आपल्या महत्त्वपूर्ण गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी लागेल. आणि ह्या वेळेला ज्या गोलंदाजाला आमंत्रित केलंय, खरं तर तो सेकंड ओव्हरमध्ये आलाय, परंतु मागील ओव्हरमध्ये खूप महागडा साबित झाला होता. पण अशा वेळेला लोकेश त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने खेळी करेल हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. सूर्या लेफ्ट हँड राऊंड द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे, उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, प्रयत्न सक्सेसफुल झालाय आणि अशा वेळेला 2 धावा पूर्ण. ओके
अक्षय ओके, डोंट वरी, आहे लक्ष. ओके ओके. पहिला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता आणि त्यानंतर आतमध्ये आला तो. मग तो गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅलो, चेक करा. बाउंड्रीवर पाय पडला होता त्याचा. ओके, त्यांनी उडी लाईन वरून मारली होती. सो हे क्लॅरिफिकेशन करतोय आणि चौकार आहे. ओके, थँक्यू सो मच. निखिल, आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये 42 कायदे आहेत, नियम नाहीत, कायदे आहेत. आणि या कायद्यांमध्ये सुद्धा बरेचसे पोट कायदे सुद्धा आहेत की नो बॉल किती पद्धतीने दिला जातो, वाईड बॉल किती पद्धतीने दिला जातो. पाहूयात एकंदरीत काय घडते. पुन्हा एकदा बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. हा, व्हॉट अ वंडरफुल एफर्ट बाय रुपेश मेंगाड. हातामध्ये बॉल होता त्यामुळे तुषार घरतने थांबवलंय. मागील ओव्हरमध्ये सूर्याची जबरदस्त समाचार त्याने घेतला होता आणि थांबवलंय. आता पाहूयात एकंदरीत काय घडते. 57 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. तुषार घरत थांबला तर मात्र सामन्याचं चित्र हे पूर्णतः तो बदलू शकतो. ही त्याच्याकडे असणारी कॅपॅबिलिटी आहे, ती क्षमता तो मैदानामध्ये दाखवेल का, हा मोठा प्रश्न आहे. यावेळचा बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडणार नाही कारण बॉल आधीच जमीनदोस्त झाला. निर्मनुष्य जागेमध्ये बॉल पडलाय. 2 धावांची पूर्तता होते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 59 पाहायला मिळते. निखिल पडते यांनी आज समालोचनाची धुरा सांभाळली. खरं तरच मी आभार मानेन की खूप कमी त्याला रिलिव्हिंग मिळाली, पण खूप सुंदर समालोचन त्यांनी ऐकवलं. त्याबद्दल RCF कमिटीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतोय. चला मॅचकडे जाऊयात. आता इक्वेशन असणार आहे. 9 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता आणि तुषारसाठी टाकलेला हा स्लोवर वन त्याला पुन्हा एकदा पिक करता आलेला नाहीये. तुषार शॉर्ट पिच पद्धतीचे बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकतो. बघा, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज हा मुकाबला आता ICC वर्ल्ड कप मध्ये होणार आहे आणि त्याचा टॉस नुकताच झालेला आहे. मॅच सुरू व्हायला 12 मिनिटं झालेली आहेत आणि टॉस जिंकलाय भारताने आणि बॉलिंग घेतलेली आहे. पंच आमच्याकडे वळले. चला, संध्याकाळ झालीत, एक्सरसाइजचा वेळ आहे आणि वाईड बॉल सुद्धा देत आहेत 2 हात समांतर करून. अवांतर धावसंख्येने धावसंख्या 60 वर 61 वर पोहोचलेली आहे. हळूहळू टार्गेट पुढे येत चाललेलं आहे, जवळ येत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे, पकडेल, झेल, संपेल. लोकेशचा खेळ, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अक्षय गोळे मैदानामध्ये न्यू बॅटर म्हणून येतोय. सर, कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये अगदी अक्षय गोळेने मैदानामध्ये सूर लगावून एक झेल जो पकडला होता ना सामना, म्हणजे या RCF प्रीमियर लीग सीझन 4च्या सुरुवातीलाच. खरं तर या स्पर्धेचा स्टँडर्ड खूप वाढलेला आहे. आता आपण या डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळतोय. विद्युत प्रकाश झोतामध्ये या मॅचेसचा आनंद घेतोय, अनुभवत सुद्धा आहोत आणि हे अनुभव आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप फायदेशीर साबित होणार आहेत. जसं आपण कंपनीमध्ये फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट करत असतो आणि
त्याच पद्धतीने आपण सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्रीमध्ये या क्रिकेटच्या खेळाचा अनुभव घेत आहोत. अक्षय गोळे न्यू बॅटर म्हणून मैदानामध्ये आलेला आहे. शेवटचे काही चेंडू या ओव्हरमधील. आहा, स्लोवर वन होता, पडल्यानंतर काटा बदलणारा होता. बॉल सरळ सर्वेश पाटीलच्या हातामध्ये गेलाय. अगदी चेंडू अडवण्याची जी इच्छा होती ती त्याने मैदानामध्ये दाखवली आणि शेवटचं षटक बाकी आहे. आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. वोट निखिल पडते. चला 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक आहे ना लगेचच सुरू करायचं आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी दिला होता, सर्व मान्य आहे, परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही शेवटच्या षटकामध्ये जास्तीचा वेळ घ्याल. 6 चेंडू 21 धावा. शेवटचं षटक फेकण्यासाठी संकेतने शेवटच्या षटकामध्ये 21 धावा डिफेंड केल्या, तर संघमालक संदीप सर यांच्याकडून 1001 रुपयांची त्याला पारितोषिक दिलं जाईल. याची देखील संकेतने दखल घ्यायची आहे. बघा संकेत साठी पारितोषिक लावलं जाते. संकेत आला गोलंदाजी करण्यासाठी. यस अगदी आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. संकेत लिडर बॉल चांगलं खेळत असतो. आज मैदानाच्या वरती आपल्या संघासाठी आपल्या संघ मालकासाठी खेळायचा आहे. रविवारचा दिवस आहे. 21 धावा डिफेंड केला तर दिवस सुटेल. 1001 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे. यावेळेस तुषार घरच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट धीरजच्या हातामध्ये चेंडू डेंजर झोन मध्ये. तिथे फलंदाज तुषार घरत बॅक टू द पॅव्हलियन. आउट.
शकतं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झालेला नाही. इथे मैदानाच्या वरती काय घडलंय? तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. बघा लाईव्ह असलं की असं चालूच राहतं. असू द्या, काही हरकत नाहीये. आणि या रनआउट पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेला आहे की नाही फक्त येस और नो सांगितलं जाईल. Yes, batter is a shot from popping crease. Batter is out. Yes, शेवटचा चेंडू बाकी असणारा. शेवटचा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 धावा. अगदी या 3 मिनिटाचा अवधी राहिला. सगळ्यांचं लक्ष या देखील सामन्यावरती असेल. भारताच्या विरोधामध्ये वेस्ट इंडिजचा T20 विश्वचषकातील हा देखील एक महत्वपूर्ण सामना आहे. अगदी जे सर्व खेळाडू असतात ना आज चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतील. परंतु मैदानाच्या वरती शेवटचा चेंडू बाकी. RCF प्रीमियर लीग 2026 हे पर्व. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी आपण पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये. सार्थ अभिमान आहे. चला वळूया मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतो शेवटचा चेंडू. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या वरती पडल्याच्या नंतर चेंडू निघालाय. चेंडू आलाय डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची घोषणा होतीये आणि 18 धावांनी हा सामना विजय प्रस्थापित केला जातोय. गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय CGP शार्क्स या संघाच्या माध्यमातून विजय प्रस्थापित केला जातोय.